नमस्कार महाराज. आज आपण दोन बॅगांबद्दल माहिती घेणार आहोत. दोन प्रकारचे पोटॅश आहेत मार्केटमध्ये. एक जो आपण सर्रास वापरतो म्युरेट ऑफ पोटॅश आणि एक जो काहींना माहित नाही सल्फेट ऑफ पोटॅश. तर या दोघांचा जमिनीला काय फायदा, काय नुकसान, वापरायचं कुठलं, काय नाही वापरायचं याची सगळी माहिती घेणार आहोत. आणि शेवटी तुम्हीच ठरवणार आहात किंवा मीही सांगणार आहे की म्युरेट ऑफ पोटॅश चांगला आहे का सल्फेट ऑफ पोटॅश चांगला आहे. तर चला तर आपण जाणून घेऊ महाराज. खूप भारी माहिती आहे, आत्ताच्या जमिनींसाठी खूप गरजेची आहे. ज्याचे पीएच जास्त आहे त्यांच्यासाठी तर एकदम गरजेचे आहे महाराज. कोणतेच पीएच आता 7च्या खाली राहिले नाही. चला सुरुवात करूया. सल्फेट ऑफ पोटॅश एसओपी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण पहिले घटक बघू. पहिले केमिकल कंपोजिशन काय सल्फेट ऑफ पोटॅशचं. K2SO4 50% पोटॅशियम ऑक्साईड. काय 50% पोटॅशियम ऑक्साईड आणि 17% सल्फर. आणि याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन काय आहे KCl पोटॅशियम क्लोराईड. 60% पोटॅशियम ऑक्साईड आणि 47% क्लोराईड. क्लोराईड साला हा नाव तर ऐकलंय मी कुठेतरी. क्लोराईड सोडियम क्लोराईड. मीठ महाराज आपलं 39% सोडियम आणि 60% क्लोराईड. मग बनतं खारवट. तर याच्यामध्ये मीठ आणि पोटॅश आहे, याच्यामध्ये सल्फर आणि पोटॅश आहे. तर सल्फर बी आपल्याला कामात येतो याच्यातला आणि पोटॅश बी कामात येतो. याच्यातला क्लोराईड सत्यानाश करतो, पोटॅश कामात येतो. चला तर आतमध्ये एक एक करून जाणून घेऊ. तर पोटॅशियम कंटेंट आपण जाणून घेतले. तर हे कुठल्या पिकांना चालतं महाराज. पोटॅशियम क्लोराईड कुठल्या पिकांना चालतं आणि सल्फेट ऑफ पोटॅश कुठल्या पिकांना चालतं. तर पोटॅशियम क्लोराईड जे आहे हे म्युरेट ऑफ पोटॅश यांना काही पिकं सहन करून घेतात. चालतातच असं नाही हा, पण ते सहन करून घेतात. चल ठीक आहे यार, खारी भाजी बनवतेस तर बनव राव, काय तुझ्या रोजच्या कटकटीपेक्षा खारी भाजी खाल्लेली परवडेल. तर अशी पिकं सांगतो मी तुम्हाला. पहिलं आहे गहू, दुसरा आहे राईस तांदूळ, तिसरा आहे शुगरकेन, चौथा आहे मका. या पिकांना म्युरेट ऑफ पोटॅश सहन करून घेतं. पण बाकी भाजीपाल्यामध्ये दिला तर सत्यानाश होतो, पण आपण देतोच. आपल्याला काय बाकी पिकांमध्ये दिलं, कपाशीमध्ये द्या तुम्ही, सत्यानाशच होतो, पण आपण देतोच. आपल्याला काय केळीमध्ये सत्यानाशच होतो, पण देतोच आपण. आपल्याला काय. आता इकडे जो आहे महाराज इकडचा घटक आहे हे कुठल्या पिकांना चालतं. तर हे सगळ्या पिकांना चालतं, कारण की सल्फर आहे आणि आपलं पोटॅश आहे. तर महाराज आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याच्यावरून मी सल्फेट ऑफ पोटॅश वापरायचं का म्युरेट ऑफ पोटॅश वापरायचं. ही बॅग 5,000ला भेटते, ही बॅग 1700 रुपयाला भेटते. मग काय करू मी का काय डोकं चालत नाही माझं. मला हे माहित नव्हतं पहिले. तर ठीक आहे महाराज, नसेल माहित तर मी आहे ना इथे, तुम्ही काय टेन्शन घेता. तर महाराज सल्फेट ऑफ पोटॅशचा पीएच आहे न्यूट्रल. म्हणजे याचा पीएच जास्तही नाहीये आणि कमीही नाहीये. म्हणजे हे जमीन खराबही करत नाही आणि चांगलीही करत नाही. अलग लक्षात असं आहे. पण याच्यामध्ये काय महाराज क्लोराईड 47% क्लोराईड आहे. क्लोराईड म्हणजे मिठामध्ये ते राहतं ते. मग हे आपल्या जमिनी खारवट बनवतं. साहजिकच आहे. 47% पोटॅश कामात येतो याच्यातला, नो डाऊट. पण क्लोराईड जास्त, मग क्लोराईडमुळे पत्ते पिवळे पडणं, झाड लवकर मरणं, आकस्मिक मर होणं, झाडांमध्ये क्लोराईडचं प्रमाण वाढणं, पिकाची टिकवण क्षमता खराब होणं, मालाची टिकवण क्षमता खराब होणं, याच्या कारणीभूत म्युरेट ऑफ पोटॅश असं आहे महाराज. याच्यामुळे जमिनीचा सत्यानाश होत चालला आहे. म्हणजे पीएच काय लफडा आहे. तर पीएचचा लफडा ज्यांना तुम्ही नवीन असाल त्यांना परत एकदा सांगतो. पीएच म्हणजे मला खारवट भाजीही आवडत नाही आणि मला फिकट भाजीही आवडत नाही. तसं पिकांना 6 ते 7, 7.5 याच्या दरम्यान मध्ये जर अन्नद्रव्य भेटले, याच्या दरम्यान मध्ये जर पीएच राहिला जमिनीचा, तर सगळे अन्नद्रव्य पीक हसी खुशीने घेतं, हसी खुशीने खातं, त्याला खाता येतं. याच्यापेक्षा कमी राहिला 6 पेक्षा आणि 10.5 पेक्षा जास्तही राहिला तरी त्याला खाता येत नाही मित्रांनो, किंवा त्याला घेता येत नाही. आणि आपल्या म्युरेट ऑफ पोटॅशच्या बॅगा घेतो आपण, म्युरेट ऑफ पोटॅश हे जमिनीचा पीएच वाढवत चालले आहेत. त्याच्यामुळे आपलं जमीन जी आहे ती खराब होत चालली आहे महाराज.
थोड्या थोड्या प्रमाणात. तर हा फरक आहे सल्फेट ऑफ पोटॅशचा आणि म्युरेट ऑफ पोटॅशचा. तर तुम्ही घेताना निवडक घ्या. मला जर विचाराल तर तुम्हाला आता समजला असेल. मला जमिनी खराब नाही होऊ द्यायचं राहिला तर मी सल्फेट ऑफ पोटॅश वापरेल. जिकडे 50 किलो वापरायचं आहे तिकडे 25 किलो वापरेल माझी कॉस्ट वाचवण्यासाठी, पण सल्फेट ऑफ पोटॅश वापरेल. असा दोघांमधला फरक होता महाराज. एका शेतकऱ्यांनी मला प्रश्न केला होता की याच्यावर व्हिडिओ बनवला पाहिजे, तर मी बनवला. मी जास्त काही डीपमध्ये गेलो नाही. हे कॅटायन निगेटिव्ह आयन, याच्यामध्ये क्लोराईड आहे, याच्यामध्ये सल्फर निगेटिव्ह आयन आहे, त्याचे बॉन्डिंग आहे, हे सांगण्यात काही मजा नाही. तुमचाही उपयोगाचं नाही, माझाही सांगून काही उपयोग नाही महाराज. तर आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून एक मुद्द्याचा प्रश्न राहून गेला, कुठल्या कंपनीचे सल्फेट ऑफ पोटॅश वापरायचे? मग तर सल्फेट ऑफ पोटॅश तुम्ही वापरू शकता महाराज, यारा, K+S, ICL. आणि तुम्हाला ठीक आहे मला म्युरेट ऑफ पोटॅश वापरायचं, तिकडे काय होणे माझ्या जमिनींचा, तर तुम्ही दुसरं तुम्ही क्लोराईड युक्त पोटॅशियम म्युरेट ऑफ पोटॅशच्या आपलं साखरेचा पोटॅशच्या